नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, काळ बदलणार आहे, वेळ बदलणार आहे आणि आता तुमची ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता. 25, 26 आणि 27 मे नंतर ब्रह्मांडात असे काही मोठे ग्रह बदल होत आहेत जे सरळ तुमच्या राशीवर म्हणजेच वृश्चिक राशीवर थेट प्रभाव टाकणार आहेत. होय मित्रांनो, ज्या वृश्चिक राशीला लोकांनी आजवर कमी लेखलं, ज्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागला, आता काळ असा पलटी मारणार आहे की जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे बघून हसत होते तेच लोक उद्या तुमच्या कर्तृत्वासमोर नतमस्तक होतील. प्रेमविवाहाचे योग, पैशाचा अथांग पाऊस आणि यशाचे ते शिखर तुम्ही सर करणार आहात ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे नशीब बदलणारे रहस्य उलगडणार आहे. ग्रहांची चाल आणि वृश्चिक राशीचा उदय. 25 मेच्या मध्यरात्रीनंतर आकाश मंडळात एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग निर्माण होत आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि भाग्याचा कारक ग्रह यांच्या युतीमुळे तुमच्या राशीभोवती असलेले सर्व नकारात्मक पडदे आता दूर होणार आहेत. तुमच्या कुंडलीतील अष्टम आणि नवम भाव इतके जागृत होत आहेत की रखडलेली कामे अचानक गती पकडतील. जर तुम्ही आर्थिक विवेचनात असाल, डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, तर आता चिंता सोडून द्या. कुबेराची वक्रदृष्टी आता तुमच्यावरून हटून लक्ष्मीची सरळ कृपा तुमच्या तिजोरीवर पडणार आहे. उत्पन्नाचे असे काही नवे मार्ग मोकळे होतील ज्यातून अपेक्षेपेक्षा जास्त पैसा तुमच्याकडे चालून येईल. समाजात वाढणारी प्रतिष्ठा. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक उपजत नेतृत्व गुण असतो जो आजवर दबला गेला होता, पण 26 मे नंतर तुमच्या शब्दाला समाजात, कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी वजन प्राप्त होईल. लोक तुमचे ऐकतील, तुमच्या सल्ल्याचा आदर करतील आणि शत्रूंचे मनसुबे धुळीस मिळतील. मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे असे काही घडणार आहे ज्यामुळे तुमचे विरोधक स्वतःहून तुमच्या चरणावर येतील. आणि हेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता बोलूया तुमच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल, म्हणजेच प्रेम आणि विवाह. जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल आणि त्या नात्याचे रूपांतर लग्नात व्हावे अशी तुमची इच्छा असेल, तर हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असल्यामुळे प्रेमविवाहात येणारे सर्व स्थिती तुमच्या बाजूने असल्यामुळे प्रेमविवाहात येणारे सर्व अडथळे, मग ते घरच्यांचा विरोध असो वा इतर काही, ते सर्व आपोआप दूर होतील. ज्या जातकांचे लग्न ठरत नव्हते त्यांच्यासाठी 27 मे नंतर अत्यंत उत्तम आणि श्रीमंत घराण्यातून स्थळे येतील. तुमचा होणारा जोडीदार केवळ तुमच्यावर प्रेम करणारा नसेल, तर तो तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच तुमचे भाग्य चमकेल. लग्न झालेल्या जातकांच्या आयुष्यातही जोडीदाराच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापार, नोकरी किंवा राजकारण, तुम्ही ज्या क्षेत्रात हात घालणार आहात तिथे तुम्हाला 100% यश मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना अचानक पदोन्नती आणि पगारवाढीची गोड बातमी मिळेल. तुमचे बॉस तुमच्या कामाचे कौतुक करणार आहेत. पण थांबा, हे यश टिकून ठेवण्यासाठी आणि पैशाचा हा प्रवाह अखंड सुरू ठेवण्यासाठी वृश्चिक राशीला एक खास गोष्ट करावी लागेल, जी मी पुढे सांगणार आहे. नतमस्तक होतील विरोधक. वृश्चिक राशीचे लोक कधी कोणाचे वाईट चिंतित नाहीत, पण तरीही त्यांचे गुप्त शत्रू खूप असतात. 26 आणि 27 मेचा काळ असा आहे जिथे तुमचे शत्रू तुमच्या समोर मात करण्याचा प्रयत्न करतील, पण ग्रहांच्या
प्रभावामुळे ते स्वतः जाळ्यात फसतील. शेवटी त्यांना तुमच्या समोर मान झुकावावीच लागेल. जुन्या गुंतवणुकीतून बंपर परतावा, तुम्ही भूतकाळात घेतलेले काही निर्णय, जमिनीचे व्यवहार किंवा केलेली गुंतवणूक जी आतापर्यंत तोट्यात चालली होती ती अचानक तुम्हाला कोट्यवधींचा नफा देऊन जाईल. अडकलेला पैसा, मग तो मित्राला दिला असो किंवा सरकारी कामात अडकलेला असो, तो व्याजासह परत मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून शारीरिक आणि मानसिक त्रासाने ग्रासलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता नवीन ऊर्जा मिळेल. तुमचा आत्मविश्वास 7व्या गगनावर असेल. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आता वेळ आली आहे ज्या महाउपायांची जी उपश्रम करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि संकटे कायमची नष्ट करू शकता. नीट ऐकायचं आहे. ज्या तरुणींना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांच्या व्हिसाची फाईल ज्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होत्या त्या आता मंजूर होतील. या काळात केलेला प्रवास हे धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरतील. घरामध्ये चाललेले गृहक्लेश, मालमत्तेचे वाद आता संपुष्टात येतील. आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. मुलांच्या बाजूने काहीतरी अत्यंत अभिमानास्पद बातमी कानावर पडेल, ज्यामुळे समाजात तुमच्या घराण्याची प्रतिष्ठा अधिक वाढेल. आतापर्यंत तुम्ही 99% मेहनत करूनही शेवटच्या क्षणी कामे बिघडत होती, पण 25 मे नंतर नशीब तुम्हाला असं साथ देईल की तुमचे 10% प्रयत्न आणि 90% नशीब मिळून तुमचे काम फत्ते होईल. तुम्ही राजे असल्यासारखे आयुष्य जगण्याच्या दिशेने पाऊल टाकाल. शेवटचे 3 मुद्दे आणि अंतिम उपाय नीट लक्षात घ्यायचे मित्रांनो, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 25 मे 27 मे दरम्यानचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय देखील येत्या काही दिवसात गगनभरारी घेईल. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होईल. स्वामी गुरुकृपेच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात एक मानसिक धैर्य येईल. महादेवाच्या आणि स्वामींच्या कृपेने तुमचे मन विचलित होणे थांबेल आणि तुम्ही तुमच्या धैर्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. थोडक्यात सांगायचे झाले तर वृश्चिक राशीसाठी हा काळ सामान्य नाही, तर युगांतर घडवणारा काळ आहे. पैसा, प्रेम, प्रतिष्ठा आणि सत्ता या 4ही गोष्टी तुमच्या पायाशी लोळण घेणार आहेत. फक्त गरज आहे ती सकारात्मक राहून संधीचे सोने करण्याची. मित्रांनो, हा शुभ काळ अधिक बलवान करण्यासाठी आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी 25 मे पासून पुढील उपाय नक्की करावेत. हनुमान चालिसाचे पठण करावे. वृश्चिक राशीच्या स्वामी मंगळ असल्याने दररोज किंवा विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे 3 वेळा पठण करायचे आणि मारुतीला शेंदूर अर्पण करायचा आहे. स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. स्वामी गुरुकृपा चॅनलचे नाव सार्थ करत रोज सकाळी श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. उजव्या हातात तांब्याचे कळे किंवा तांब्याची अंगठी धारण करायची आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. तर मित्रांनो, वृश्चिक राशीचा हा सुवर्ण काळ आता सुरू झाला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींचे नाव घेऊन कामाला लागा. वेळ तुमची आहे, राजयोग तुमचा आहे. जग तुमच्या समोर नतमस्तक होणारच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या राशीबद्दल आणखी काही जाणून घ्यायचे असेल तर कमेंट मध्ये तुमची जन्मतारीख नक्की टाका. व्हिडिओ आवडला असल्यास
लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.